देगलूर तालुक्यातील एरगी गावात ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या रॅलीस गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रॅलीची सुरुवात सकाळी हनुमान मंदिरापासून झाली। देशभक्तीपर गीतांच्या गजरात तिरंगा हातात घेत जयघोष करत गावातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आली। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या रॅलीत सहभाग घेतला। समारोप प्रसंगी पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील, मुख्याध्यापक अशोक देवकत्ते, पूनम सूर्यवंशी आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। गावकऱ्यांनी देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना मानवंदना केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरन्ना भुळे यांनी केले। मिलिंद वाघमारेसह माइंडलाइट मीडिया। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर। वेमिका सिंह, वेमिका सिंह, वेमिका सिंह। सोफिया कुरैशी, सोफिया कुरैशी, सोफिया कुरैशी। ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी आपल्या भारतीयांनी केलेला आहे, भारतीय सैनिकांनी केलेला आहे। आणि आपण पाहता की गेल्या अनेक दिवसापासून देशामध्ये अनेक ठिकाणी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल अनेक ठिकाणी रॅली काढल्या जातात, तिरंगा यात्रा काढली जात आहेत। आणि एरगीकरांनीही हेच काम अत्यंत चांगल्या पद्धतीने यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला। काय सांगा सर? बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे। जे ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालेला आहे आणि जे काही पहलगाम अटॅक झालेला होता, त्या पहलगाम अटॅकचे जे कोणी सूत्रधार होते त्या पाठीमागचे, त्याचा ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान, माननीय गृहमंत्री साहेब यांनी जे दृढ निश्चय केलेला आहे त्याप्रमाणे ते पूर्णत्वास नेलेला आहे। आणि ते तिरंगा रॅली जे आपण आज एरगे गावामध्ये इथे काढण्यात आलेली आहे, त्या निमित्ताने एरगे गावकऱ्यांना, आम्हाला त्या ऑपरेशन सिंदूरला एक सपोर्ट करण्यासाठी एक आम्हाला संधी मिळालेली आहे। खरंच हे अभिमानास्पद गोष्ट आहे प्रत्येक भारतीयांसाठी। आणि ह्या निमित्ताने मी आज रोजी सर्व एरगीकरांना पण हे सांगू इच्छितो की जे ऑपरेशन सिंदूरला सगळ्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे आणि एरगी गावात आज रोजी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। खरंच सर्वांचा एक अभिमान वाटतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला। लहान लेकरं असतील, महिला असतील, पुरुष असतील आणि सर्व स्तरातल्या नागरिकांनी ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। खरं हे अभिमानाची गोष्ट आहे आणि असाच आपल्याला राष्ट्रवाद हा जागृत आपलं ठेवायला पाहिजे। जय हिंद, जय आज बालिका पंचायत राजच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवत आहोत आणि आज देशाच्या संरक्षणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांसाठी सुद्धा एक सॅल्यूट त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत। ही भूमिका घेऊन तुम्ही सुद्धा सहभागी झालेले आहात, काय सांगाल? म्हणजे मीच नाही किंवा आमच्या बालिका पंचायत नाही किंवा आमच्या गावच्याच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकांना आपल्या सैनिकांबद्दल ती माया, ती अभिमान असले पाहिजे। कारण आपण इथं शांतीने राहत आहोत त्याचं म्हणजे श्रेय पूर्ण सैनिकांना जातं। त्यामुळं आपल्या सर्वांना सैनिकांच्या त्यागाचं, त्यांच्या परिश्रमाचं आणि ते जे त्याग करून आपल्या फॅमिलीला सोडून, आपल्या म्हणजे कौटुंबिक प्रत्येक नागरिकांना सोडून सैन्य दलामध्ये भरती होत असतात आणि त्यांचा त्यागाचं म्हणजे आपल्याला किंमत नसते। त्यामुळं गावातील किंवा देशातील प्रत्येक नागरिकांना आपल्या सैनिकाबद्दल अभिमान असला पाहिजे आणि त्यांच्या त्यागांचं आपल्याला जाणीव असली पाहिजे। म्हणून आमच्या गावच्या सरपंचांनी ही तिरंगा रॅली आणि आमच्या बालिका पंचायतनी त्याच्यात सहभागी होण्याचं हेच कारण आहे।